श्रमिक प्रतिष्ठानच्या वतीनं कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनमध्ये अवी पानसरे व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे। यामध्ये जातीय अस्मिता आणि राजकारण या विषयावर ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर आनंद तेलतुंबडे यांनी चौथं पुष्प गुंफलं। अध्यक्षस्थानी अशोक चौसाळकर होते। यावेळी बोलताना डॉक्टर तेलतुंबडे यांनी देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस पक्षानं जातीयतेचा वापर राजकारणासाठी केला नाही, परंतु भाजपाच्या काळात जातीचा आणि धर्माचा टोकाचा वापर होत असल्याचा आरोप केला। जातीभेदाला ज्या घटकांनी तीव्र विरोध केला तोच घटक आजच्या काळात भाजपाचा मतदार बनल्याची खंत त्यांनी व्यक्त केली। वास्तविक आजवरच्या राजकीय पक्षांनी आरक्षण आणि अन्य सवलती देऊन अशा समूहाचं अस्तित्व भक्कम ठेवलं, परंतु अस्पृश्यता निर्मूलनावर फारसं कुणी प्रभावी असं काम केल्याचं दिसून येत नाही। जाती व्यवस्थेचा मुद्दा उपस्थित करीत मतं मिळवली, किंबहुना त्या मतांच्या आधारे भाजपानं सत्ता मिळवली। नुकत्याच झालेल्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत याची प्रचिती आपणा सर्वांना पाहायला मिळाली। जातीचा उपयोग सत्ता मिळवण्यासाठी होऊ लागल्यानं भारतीय लोकशाही व्यवस्थेची नासधूस होत असल्याचं त्यांनी सांगितलं।